हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण राहतो ती जमीन, आपल्या आजूबाजूला असणारी शेतं, मोठमोठ्या इमारती किंवा सरकारी कार्यालय। तुम्ही कधी विचार केलाय का की एकाच जमिनीचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा का असतो? कुठे शेती होते तर कुठे कारखाने उभे राहतात? आज आपण आपल्या इयत्ता 8वी भूगोलातील अतिशय महत्त्वाचा धडा भूमी उपयोजन म्हणजेच लँड यूज हा सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। ग्रामीण भागात जमीन कशी वापरली जाते आणि शहरामध्ये ती कशी बदलत जाते हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या पाठातील अशा काही संकल्पना आहेत ज्या तुम्हाला परीक्षेत तर मदत करतीलच, पण आपल्या परिसराकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही बदलून टाकतील। चला तर मग वेळ न घालवता पाठाला सुरुवात करूया। करून पहा, तुमच्या घराचा आराखडा काढा। या आराखड्यात पुढील व्यवस्था कोणकोणत्या दिशेला आहेत ते दाखवा। स्वयंपाकाची व्यवस्था, न्हाणीघर, अंगण, बैठक व्यवस्था, निजण्याची व्यवस्था इत्यादी। आराखडा तयार झाल्यावर पुढील मुद्द्यांवर चर्चा करा। प्रत्येक गोष्टीची जागा ठरवून आपण घरात वावरतो याचे कारण काय? या व्यवस्थांची जागा ठरलेली नसेल तर काय होईल? भौगोलिक स्पष्टीकरण, तुमच्या लक्षात आले असेल की घरात प्रत्येक वस्तू कोठे ठेवायची हे ठरवलेले असते। हे जर ठरवून केले नाही तर घर अव्यवस्थित वाटते, घरात वावरताना अडचणी येतील। या व्यवस्थेची जागा बदलली तरी काही दिवस आपला गोंधळ उडतो। आपल्या घरातील उपलब्ध असलेली भूमी जागा या विविध व्यवस्थांसाठी आपण वापरतो। करून पहा, ही कृती वर्गात सर्वांनी मिळून करायची आहे। व्यावसायिक, उद्योग, निवासी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमी उपयोजन। वरील नावांचे फलक तयार करा, ते घेऊन विद्यार्थी वर्तुळ करून उभे राहतील। आता खालील नावांच्या चिठ्ठ्या तयार करा व एका डब्यात ठेवा। दुकान, बाग, बँक, भांड्यांचा कारखाना, शाळा, बंगला, निवासी इमारत, मॉल, हॉकीचे मैदान, चित्रपटगृह, इस्पितळ, बस थांबा, बंदर, विमानतळ, जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट, राखीव वन। प्रत्येक विद्यार्थी एक चिठ्ठी उचलेल व फलकावर दिलेल्या भूमी उपयोजनाच्या प्रकारानुसार फलक धरलेल्या संबंधित विद्यार्थ्यांजवळ जाऊन उभा राहील। वरील कृती पूर्ण झाल्यावर खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा। तुम्ही विशिष्ट फलक निवडण्याचे कारण काय? तुम्ही निवडलेल्या भूमीचा वापर कोणत्या प्रकारे करणार आहात ते सांगा। आपल्या गरजा व भूमी उपयोजनाचा सहसंबंध लावा। भूमी उपयोजन, भौगोलिक स्पष्टीकरण। भूमी उपयोजन म्हणजे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय। भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते। जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो। जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला। खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते, सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते इत्यादी। भूमी उपयोजनाचे प्रकार। 1. ग्रामीण भूमी उपयोजन। ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात। त्याचा ग्रामीण वस्तींच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो, म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत वनक्षेत्रालगत आढळतात। खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आढळते तर किनाऱ्यालगत कोळी लोकांची वस्ती आढळते। ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते। ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते। ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते। शेतजमीन, प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र। हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते। जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यांनुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते। पडीक जमीन, शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते। जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत, त्याला चालूपड म्हणतात। वनजमीन, सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे। यामध्ये वनक्षेत्रांतून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात। सदर वनक्षेत्रांत प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात। गायरान, बाहेर माळरान, ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते। ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते, फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते। 2. नागरी भूमी उपयोजन। 20व्या शतकात नागरी वस्तींमध्ये वाढ झाली। नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो। पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते। नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते। नागरी वस्त्यांत भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते। व्यावसायिक क्षेत्र, शहरातील काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो। या भागात दुकाने, बँका, कार्यालय यांचा समावेश प्रामुख्याने होतो। केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली। उदाहरणार्थ मुंबईमधील फोर्ट किंवा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स। निवासी क्षेत्र,
यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो। या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो। लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो। वाहतूक सुविधांचे क्षेत्र, शहरातील नागरिक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते। अशी व्यवस्था करण्यासाठी वाहतुकीचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात, जसे सार्वजनिक बससेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी। त्याशिवाय खासगी वाहनांची संख्याही जास्त असते। यांसाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते। अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात। सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते। या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येते। उदाहरणार्थ रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी। हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे असते। वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे शमला जातो। पहा बरे जमते का? तुमच्या परिसराचा आराखडा घ्या व त्यामध्ये विविध रंगांचा वापर करून तुमच्या परिसराचे भूमी उपयोजन दाखवा। योग्य प्रकारे सूची द्या। तुमच्या परिसराचा आराखडा तयार करताना जमिनीचा वापर कसा झाला आहे हे समजून घेण्यासाठी खालील स्पष्टीकरण उपयुक्त ठरेल। निवासी क्षेत्र, लाल रंग, या भागात लोकांच्या राहण्याची ठिकाणे दर्शवली जातात। यामध्ये वैयक्तिक घरे, अपार्टमेंट्स किंवा मोठ्या सोसायट्यांचा समावेश होतो। आराखड्यात हे क्षेत्र स्पष्ट दिसण्यासाठी लाल रंगाचा वापर केला जातो। व्यावसायिक क्षेत्र, निळा रंग, ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार किंवा व्यापार चालतो ती ठिकाणे यात येतात। उदाहरणार्थ दुकाने, मॉल्स, बँका आणि खासगी कार्यालये। हे क्षेत्र निळ्या रंगाने रंगवले जाते। सार्वजनिक किंवा निमसार्वजनिक क्षेत्र, पिवळा रंग, संपूर्ण समाजाच्या उपयोगासाठी असलेल्या सेवा यात येतात, जसे की शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, पोस्ट ऑफिस किंवा सरकारी कार्यालय। यासाठी पिवळा रंग वापरतात। मोकळी जागा किंवा मनोरंजन क्षेत्र, हिरवा रंग, शहरातील श्वास मानली जाणारी ठिकाणे, जसे की सार्वजनिक उद्याने, गार्डन्स, मोकळी मैदाने किंवा वनराई दर्शवण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो। औद्योगिक क्षेत्र, राखाडी ग्रे रंग, ज्या भागात वस्तूंचे उत्पादन केले जाते किंवा मोठे कारखाने आहेत ते क्षेत्र राखाडी रंगाने दाखवले जाते। सामान्यतः हे क्षेत्र निवासी वस्तीपासून थोडे लांब असते। जलसाठे, आकाशी रंग, परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जसे की तलाव, नदी, नाले किंवा विहिरी दाखवण्यासाठी आकाशी किंवा फिक्कट निळ्या रंगाचा वापर केला जातो। वाहतूक मार्ग, काळा किंवा तपकिरी रंग, परिसरातील मुख्य रस्ते, गल्ल्या आणि रेल्वे मार्ग दर्शवण्यासाठी काळ्या किंवा तपकिरी रेषेचा वापर केला जातो। आराखड्यासाठी महत्त्वाची टीप, जेव्हा तुम्ही आराखडा पूर्ण कराल तेव्हा एका कोपऱ्यात सूची तयार करा। त्या सूचीमध्ये तुम्ही वापरलेला प्रत्येक रंग आणि त्यासमोर त्याचे नाव लिहिणे आवश्यक आहे, जेणेकरून नकाशा पाहणाऱ्याला माहिती लवकर समजेल। मनोरंजनाची ठिकाणे, शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो। अशा भागाचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृहे इत्यादींसाठी केला जातो। मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र, काही वेळेस वरील सर्व प्रकार एकत्रितरित्या काही भागांत आढळतात। अशा भूमी उपयोजनास मिश्र वापर क्षेत्र असे म्हणतात। उदाहरणार्थ निवासी क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्र। नकाशावर अशी क्षेत्रे दाखवताना विशेष रंगांचा वापर करतात। निवासी क्षेत्र निळा, व्यावसायिक क्षेत्र पिवळा, कृषी क्षेत्र हिरवा, वनक्षेत्र, संक्रमण प्रदेश आणि उपनगरे नागरी वसाहतींच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होते त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो। त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते। तसेच येथील सांस्कृतिक जीवनही मिश्र स्वरूपाचे असते। या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरी क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली दिसते। या भागाचे काळानुरूप नागरीकरण होते आणि त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात। उदाहरणार्थ वांद्रे, भांडूप इत्यादी मुंबई शहराची उपनगरे आहेत। जरा विचार करा, भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारे भूमी उपयोजनच आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो। तांत्रिकदृष्ट्या पडीक किंवा रिकामी जमीन हे सुद्धा भूमी उपयोजनाचाच लँड यूज एक प्रकार मानला जातो। याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे। भूमी उपयोजनाची व्याख्या, मानवाने स्वतःच्या गरजांनुसार जमिनीचा केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन। यामध्ये जमीन राखून ठेवणे किंवा ती नैसर्गिक स्थितीत राहू देणे हा देखील एक निर्णय असतो। पडीक जमीन, फॅलो लँड, कृषी क्षेत्रात जमिनीचा पोत सुधारण्यासाठी किंवा तिची सुपीकता नैसर्गिकरित्या परत मिळवण्यासाठी ती काही काळ पडीक ठेवली जाते। हे नियोजित भूमी उपयोजन आहे। अकृषक पडीक जमीन, शहरामध्ये किंवा गावांमध्ये काही जागा भविष्यातील वापरासाठी उद्याने, खेळाची मैदाने किंवा पुढील बांधकाम राखून ठेवलेली असते। ती जरी रिकामी दिसत असली तरी तिचा वापर राखीव क्षेत्र म्हणून केलेला असतो। वर्गीकरण, सरकारी दप्तरी जमिनीची नोंद करताना पडीक जमीन, करंट फॅलो, अदर दॅन करंट फॅलो हा एक स्वतंत्र प्रवर्ग असतो।
त्यामुळे सांख्यिकीय दृष्टिकोनातून ते भूमी उपयोजनातच गणले जाते. थोडक्यात सांगायचे तर भूमी रिकामी असणे म्हणजे तिचा कोणताही उपयोग न होणे असा होत नाही, तर तो जमिनीचा अप्रत्यक्ष किंवा राखीव वापर असतो. नियोजित शहरे. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले. हे नागरीकरण सुनियोजित नसल्याने शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. रोजगाराच्या संधींमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर होते. त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता हा नेहमीच गंभीर प्रश्न असतो. शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसते. मर्यादित जमीन व भूमी उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर यांबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले. शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास साधला जाऊ लागला. सिंगापूर, सेऊल, दक्षिण कोरिया, झुरिच, स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन DC, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझिलिया, ब्राझील, चंदीगड व भुवनेश्वर, भारत इत्यादी नियोजित शहरांची उदाहरणे आहेत. सांगा पाहू. आकृती 6.1 मधील भूमी उपयोजनाची विभाजित वर्तुळे अभ्यासा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1. कोणत्या देशात वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे? उत्तर. जपानमध्ये वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त 68.5% आहे. प्रश्न 2. कृषीखालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? उत्तर. भारतात कृषीखालील जमिनीची टक्केवारी जास्त 52.8% आहे. प्रश्न 3. वरील 2 प्रश्नांच्या संदर्भाने विचार करता भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी या भूमी उपयोजनाची सांगड कशी घालाल? उत्तर. जपानची प्राकृतिक रचना डोंगराळ असून हवामान वनांच्या वाढीसाठी पूरक आहे, म्हणून तिथे वनांचे प्रमाण अधिक आहे. याउलट भारताची प्राकृतिक रचना विस्तीर्ण मैदाने आणि सुपीक मृदेने व्यापलेली असून हवामान मान्सूनवर आधारित असल्याने येथे शेतीसाठी कृषी अनुकूल परिस्थिती आहे. प्रश्न 4. भूमी उपयोजन व क्षेत्रीय विकास यांचा सहसंबंध शोधा. उत्तर. ज्या प्रदेशात भूमी उपयोजन योग्य नियोजन करून केले जाते तिथे विकास वेगाने होतो. उदाहरणार्थ, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक आणि शेतीसाठी जमिनीचा समतोल वापर केल्यास त्या क्षेत्राचा आर्थिक आणि सामाजिक विकास अधिक होतो. प्रश्न 5. जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते? उत्तर. जपानमध्ये प्रामुख्याने वनाच्छादित जमीन 68.5%, इतर उपयोजन 19%, कृषीयोग्य जमीन 11.7% आणि स्थायी कृषी 0.8% असे भूमी उपयोजन आढळते. प्रश्न 6. भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशांतील भूमी उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. उत्तर. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत. प्राकृतिक रचना, पर्वत, मैदाने, पठारे. हवामान, पर्जन्यमान, तापमान, मृदेचा प्रकार, लोकसंख्या आणि तिची घनता, तांत्रिक प्रगती आणि औद्योगिक विकास. सरकारी धोरणे. भौगोलिक स्पष्टीकरण. तुमच्या लक्षात आले असेल की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यांनुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. जसे की जपानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी फारच अल्प आहे. त्यामानाने भारतात वनाच्छादित जमिनीची टक्केवारी कमी असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी जास्त आहे. प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार त्या देशाच्या विकासाची पातळी समजून घेता येते. सांगा पाहू. प्रश्न 1. आकृती 6.2 व 6.3 मधील भूमी उपयोजन कोणत्या प्रकारासाठी झाले आहे? उत्तर. आकृती 6.2 7-12 उतारा हे ग्रामीण भूमी उपयोजन आहे. यात प्रामुख्याने शेतीखालील क्षेत्र, पिकांची माहिती आणि ग्रामीण भागातील जमिनीच्या मालकी हक्काची नोंद दिसून येते. आकृती 6.3 मालमत्ता पत्र प्रॉपर्टी कार्ड हे नागरी भूमी उपयोजन आहे. हे प्रामुख्याने शहरी किंवा बिगर शेती नॉन ॲग्रिकल्चरल भागातील जमिनीच्या मालकी हक्कासाठी वापरले जाते. प्रश्न 2. सदर मिळकत कोणत्या भागातील आहे ते सांगा. उत्तर. आकृती 6.2 मधील मिळकत ही मिळकत ग्रामीण भागातील आहे. 7-12 उतारा हा प्रामुख्याने ग्रामीण आणि शेती क्षेत्रासाठी असतो. आकृती 6.3 मधील मिळकत ही मिळकत नागरी शहरी भागातील आहे. या पत्रावर मुंबई उपनगर असा उल्लेख स्पष्टपणे दिसत आहे, जो नागरी वस्तीचा भाग दर्शवतो. भौगोलिक स्पष्टीकरण 7/12 उतारा. भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिले. जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते. या संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील 7/12चा उतारा या कागदपत्रात पाहता येते. याविषयी आपण थोडी माहिती घेऊ. 7/12च्या उतार्यामुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते. हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12
ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे आहेत. 7/12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय, कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क, कर्जाचा बोजा, शेतजमिनीचे हस्तांतरण, त्यातील पिकांखालील क्षेत्र यांचा समावेश असतो. यांपैकी गाव नमुनानं 7 आणि गाव नमुनानं 12 मिळून 7/12 उतारा तयार होतो, म्हणून त्या उतार्याला 7/12 उतारा असे म्हणतात. जमीन व महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात. 7/12 उतारा कसा वाचावा? भोगवटादार वर्ग 1 म्हणजे ही जमीन वंशपरंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते. भोगवटादार वर्ग 2 म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली जमीन. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान किंवा हस्तांतरण करता येते. आकार, त्याखाली आकारमध्ये जमिनीवर लावण्यात आलेला कर, रुपये, पैसे यांमध्ये दिलेला असतो. इतर हक्क, इतर हक्कमध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्यांच्या नावाची नोंद असते. तसेच सदर जमिनीसंदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे किंवा नाही हे या रकान्यावरून समजते. मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड, बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा हा दस्त नगर भूमापन सिटी सर्व्हे विभागातून मिळतो. यामध्ये प्रामुख्याने खालील माहिती असते: सिटी सर्व्हे क्रमांक CS9, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी. सांगा पाहू. आकृती 6.4 आधारे उत्तरे. प्रश्न 1. 1990 ते 91 या काळातील कोणते भूमी उपयोजन 2010 ते 11 पर्यंत कमी होताना दिसत आहे? त्यामागचे कारण काय असावे? उत्तर. आलेखानुसार 1990 ते 91च्या तुलनेत 2010 ते 11 पर्यंत माळरान, पडीक जमीन, बॅरन लँड आणि इतर अकृषिक जमीन यांमध्ये घट होताना दिसत आहे. तसेच एकूण कृषी क्षेत्र देखील किंचित प्रमाणात कमी झालेले दिसते. कारण वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि रस्ते व इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीचा वापर वाढल्यामुळे नैसर्गिक माळरान आणि शेतीखालील जमीन इतर कामांसाठी वापरली जात आहे. प्रश्न 2. कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते? याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी काय संबंध लावता येईल? उत्तर. आलेखानुसार भारतात एकूण कृषी क्षेत्र, टोटल ॲग्रिकल्चरल एरिया हे भूमी उपयोजन सर्वात जास्त प्रमाणात सुमारे 45% जास्त असल्याचे आढळते. अर्थव्यवस्थेशी संबंध. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील मोठी लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून मिळणारे उत्पादन भारताच्या जीडीपी महत्त्वाचा वाटा उचलते आणि अनेक उद्योगांना कच्चा माल पुरवते. त्यामुळे सर्वाधिक भूमी उपयोजन शेतीसाठी होणे हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुख्य कणा कृषी असल्याचे दर्शवते. प्रश्न 3. शेतीखालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्नटंचाई असा विचार करता येईल का? उत्तर. तांत्रिकदृष्ट्या शेतीखालील क्षेत्र कमी होणे ही चिंतेची बाब असली तरी त्याचा थेट अर्थ नेहमीच अन्नटंचाई असा होत नाही. कारण आधुनिक काळात सुधारित बियाणे, खते, सिंचन सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कमी क्षेत्रात जास्त उत्पादन, प्रोडक्टिव्हिटी घेऊ शकतो. मात्र जर लोकसंख्या वेगाने वाढली आणि शेतीचे क्षेत्र खूपच वेगाने कमी होत राहिले तर भविष्यात अन्नाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जमिनीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक. भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा विशिष्ट कारणासाठी केलेला वापर. हा वापर ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. 1. ग्रामीण भूमी उपयोजन, रुरल लँड यूज. ग्रामीण भागात मुख्यत्वे शेती आणि नैसर्गिक संसाधनांशी संबंधित व्यवसाय असतात. त्यामुळे तिथे खालील घटक महत्त्वाचे ठरतात. हवामान. पिकांच्या निवडीसाठी आणि शेतीच्या प्रकारासाठी हवामान हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मृदा, माती. जमिनीचा कस आणि पोत पाहूनच तिथे कोणते पीक घ्यावे हे ठरते. उताराचे स्वरूप. तीव्र उताराच्या जमिनीवर पायऱ्यांची शेती केली जाते तर सपाट भूभागावर मशागत करणे सोपे असते. जलसिंचन सुविधा. पावसाव्यतिरिक्त विहिरी, कालवे किंवा धरणांच्या पाण्याचे नियोजन भूमी वापराला दिशा देते. नैसर्गिक साधनसंपत्ती. उपलब्ध असलेली खनिजे, जंगले किंवा पाणी यामुळे त्या जमिनीचा वापर निश्चित होतो. सरकारी धोरण, जमिनीचे कायदे, शेतीविषयक योजना आणि अनुदाने यांचा परिणाम ग्रामीण विकासावर होतो. 2. नागरी भूमी उपयोजन, अर्बन लँड यूज. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने जमिनीचा वापर प्रामुख्याने निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक कामांसाठी केला जातो. भूक्षेत्राचे स्थान. जमीन शहराच्या केंद्रस्थानी आहे की उपनगरात यावरून तिचा वापर उदा. दुकान की घर ठरतो. नैसर्गिक साधनसंपत्ती. शहराच्या जवळील उपलब्ध जागा आणि पाण्याचे स्रोत विकासाला गती देतात. गृहनिर्माण धोरण. वाढत्या लोकसंख्येसाठी इमारती आणि वस्त्यांच्या निर्मितीचे सरकारी नियम. वाहतूक मार्ग. रेल्वे स्टेशन, रस्ते किंवा महामार्गालगतच्या जमिनीचा वापर प्रामुख्याने व्यावसायिक कारणांसाठी होतो. औद्योगिकीकरण.
कारखाने आणि कंपन्यांच्या स्थापनेमुळे विशिष्ट भागांचे रूपांतर औद्योगिक क्षेत्रात MIDC होते. व्यापार, बाजारपेठा, मॉल्स आणि व्यापारी संकुलांसाठी जमिनीचे नियोजन. क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, उद्याने, मैदाने आणि थिएटर्स यांसाठी नागरी भागात स्वतंत्र जागा राखीव ठेवावी लागते. सरकारी धोरण, नगर रचना, टाउन प्लॅनिंग आणि झोनिंग नियम झोनिंग रूल्स शहरी जमिनीचा वापर नियंत्रित करतात. थोडक्यात सांगायचे तर ग्रामीण भागात भूमी उपयोजन निसर्गावर, माती, हवामान जास्त अवलंबून असते, तर नागरी भागात ते मानवनिर्मित सोयीसुविधा, वाहतूक, उद्योग, व्यापार आणि नियोजनावर अवलंबून असते. पहा बरे जमते का? आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1. शेतीयोग्य जमीन किती टक्के आहे? उत्तर: शेतीयोग्य लागवडीखालील जमीन 56.8% आहे. प्रश्न 2. नापीक जमीन किती टक्के आहे? उत्तर: नापीक पडीक जमीन 8.3% आहे. प्रश्न 3. महाराष्ट्रातील वनांखालील जमीन किती टक्के आहे? उत्तर: महाराष्ट्रातील वनांखालील जमीन 16.9% आहे. प्रश्न 4. महाराष्ट्रात बिगर शेतजमीन किती टक्के आहे? उत्तर: महाराष्ट्रात बिगर शेतजमीन बिगर शेती क्षेत्र 10.2% आहे. टीप: आकृतीमध्ये चराऊ व लागवडीयोग्य पडीक क्षेत्र हे 7.9% स्वतंत्रपणे दर्शवले आहे, जे वरील प्रश्नांव्यतिरिक्त एक महत्त्वाचा घटक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वी भूगोलातील भूमी उपयोजन हा धडा पूर्णपणे वाचून आणि समजून घेतला आहे. जमिनीचा वापर कशा प्रकारे केला जातो, मग तो ग्रामीण भाग असो वा नागरी, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिले. मला खात्री आहे की हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अभ्यासासाठी याचा फायदा होईल. पण भूगोलाचा हा प्रवास इथेच थांबत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि रंजक धडा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे धडा 7. लोकसंख्या. लोकसंख्या म्हणजे नक्की काय? ती देशाच्या विकासावर कशी परिणाम करते? या सर्व गोष्टी आपण अगदी सोप्या भाषेत वाचून घेणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या DMI TV एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि पाहत रहा DMI TV एज्युकेशन. धन्यवाद.